बातमी आहे केरळमधून। केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन झालं आहे। सुमारे 100 लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत। 19 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येते। केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन झालेलं आहे। सुमारे 100 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती सध्या समोर येते, तर 19 जणांचा मृत्यू झाल्याचंही समजतंय। केरळच्या वायनाडमधील ही दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी भूस्खलन झालेलं आहे। सुमारे 100 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळते। या ठिकाणी आता मदतीसाठी स्थानिक या ठिकाणी धावून आलेले आहेत। केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन झालेलं आहे। 100 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळते। माझ्या सहकारी प्रज्ञा कर्जवकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। प्रज्ञा, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, आपण पाहायला गेलं तर केरळमध्ये जे वायनाड आहे तिथे भूस्खलन झालेलं आहे। मंगळवारी 4:10 ही घटना घडलेली आहे आणि या भूस्खलनात खरं तर 19 जणांचा मृत्यू झालेला आहे। लहान मुलांचाही यात समावेश आहे आणि याच संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि जितकी हवी तेवढी मदत करा, बचाव कार्य करा असे आदेश देण्यात आलेले आहेत, सूचना देण्यात आलेल्या आहे। बचाव कार्य तिथे सुरू आहे आणि जे जखमी आहेत त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलेलं आहे। धन्यवाद प्रज्ञा, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन झालेलं आहे। सुमारे 100 लोक अडकल्याची माहिती मिळते।